नमस्कार, मी स्नेहल. आजचा जो आपला नाश्ता आहे अगदी वेगळ्या प्रकारचा नाश्ता आहे आणि एवढा सुंदर असा हा नाश्ता आहे की तुम्ही बघता क्षणी कराल असा हा नाश्ता आहे. तर संपूर्ण व्हिडिओ नक्की बघा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा. आता हा नाश्ता आपण अगदी हेल्दी बनवतोय म्हणून मी इथे गव्हाचंच पीठ वापरलंय. गव्हाच्या पिठामुळे हा नाश्ता आपला हेल्दी होतो. जर तुम्ही गव्हाचं पीठ नसेल वापरायचं तर मैदा वापरला तरीही चालेल. 1 चमचा मी इथे ओवा घेतलाय आणि तो हातावरती क्रश करून त्यामध्ये आपल्याला टाकायचा आहे. आता इथे 1 चमचा आमचूर पावडर टाकले, 1 चमचा चाट मसाला टाकलाय आणि अर्धा चमचा सैंधव मीठ म्हणजे काळं मीठ जे असतं ते टाकलेलं आहे आणि अर्धा चमचा आपलं साधं मीठ असतं ना ते टाकलेलं आहे. आता हे सर्व टाकून 2 चमचे इथे तेलसुद्धा ॲड केलं आहे. साधंच तेल टाकलेलं आहे, गरम न करता तेल टाकलेलं आहे. आता हे जे तेल टाकलं आहे ना, हे तेल चांगलं पिठाला चोळून घ्यायचं, म्हणजे कसं ते पिठाच्या कणाकणाला लागलं पाहिजे आणि जो आपण पदार्थ बनवतोय ना तो अगदी खुसखुशीत असा झाला पाहिजे. त्यामुळे पीठ असं चांगलं मळून घ्यायचं आहे. आता हे चांगलं मळून झाल्यावर थोडंसं वाटीमध्ये त्याच वाटीने मी पाणी घेतलं आहे आणि त्या वाटीने पाणी थोडं पाणी टाकून आपल्याला या पिठाचा गोळा मळून घ्यायचा आहे. अशाच या नवनवीन रेसिपीज बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. तसेच कमेंटसुद्धा करा, म्हणजे तुम्ही कोणत्या गावातून शहरातून ही रेसिपी बघताय हे मला नक्की समजेल. आता यामध्ये थोडंसं परत मी 1 चमच्यावरील एवढं तेल टाकलं आहे आणि परत हा गोळा हाताने मळून घेतला आहे. आता हा गोळा मळून झाल्यावर एक 5 ते 10 मिनटासाठी आपण त्या कपड्यामध्ये गुंडाळून झाकून ठेवू, म्हणजे तो चांगला गोळा भिजेल. आणि इथे मी बटाटेसुद्धा घेतलेत. 2 बटाटे मी उकडून घेतलेत आणि त्या बटाट्याची साल काढून घ्यायची आपल्याला. बटाटे थोडे गरम आहेत, थोडेसे थंड होऊन दिल्यावर आपण त्याची साल काढू, म्हणजे कसे गरम असताना त्याची साल निघत नाही आणि हातसुद्धा भाजेल आपला. म्हणून साल काढून झाल्यावर ते बटाटे एक किसणी घ्यायचे, त्या किसणीने किसूनच घ्यायचेत, म्हणजे ते एकदम बारीक असे स्मॅश होऊन निघतात. आता बटाटे किसून झाल्यावर त्यामध्ये अर्धा चमचा परत मी इथे आमचूर पावडर, अर्धा चमचा चाट मसाला टाकलाय, अर्धा चमचा सैंधव मीठ आणि अर्धा चवीनुसार इथे साधं मीठसुद्धा टाकलंय. आता हे सर्व टाकल्यानंतर इथे अर्धा चमचा तिखट मसाला टाकलाय आणि थोडीशी कोथिंबीर टाकले, गरम मसाला टाकलाय. आता हे सर्व टाकून हे जे बॅटर आहे बटाट्याचं ते आपल्याला मळून घ्यायचं आहे. त्याचा एक गोळा असा मळून घ्यायचा आहे. आता ही रेसिपी खूपच वेगळी आणि एक युनिक अशी रेसिपी आहे. आता जो चपातीचं पीठ आपण जे गव्हाचं पीठ मळलेलं आहे त्याचे समान 2 भाग करून घ्यायचे आहेत आपल्याला आणि आपण जशी चपाती लाटतो अगदी तशीच इथे चपाती आपल्याला मोठी अशी जाडसर चपाती लाटून घ्यायची आहे. अशा या दोन्ही गोळ्यांच्या आपल्याला चपाती आपण लाटून घेतले, समान भाग केले होते ना त्याच्या मी 2 चपात्या लाटून घेतल्यात आणि जे बटाट्याचं बॅटर बनवलंय ते बॅटर घेतलंय आणि चमच्याच्या इथे आपण काट्यांचा चमचा जो असतो ना तो घेतलेला आहे मॅगी खायचा, त्याच्याने हे बॅटर आपण पूर्ण चपातीला आपण असं लावून घ्यायचंय. त्याच्यावरती दुसरी चपाती टाकायची. अगदी खूपच युनिक असा हा नाश्ता आहे आणि सुरीच्या साहाय्याने त्याचे चौकोनी असे आपल्याला कट करून घ्यायच्यात, रेषा मारून. जसं आपण शंकरपाळीला रेषा मारतो ना अगदी सेम तशाच इथे रेषा मारून आपण ते कट करून घ्यायचंय. आधी उभ्या रेषा मारल्या, मग आडव्या रेषा या चौकोनी मारायच्यात आपल्याला आणि मस्त असा हा नाश्ता आपण इथे तयार करतोय. आता खूपच सुंदर अशी ही रेसिपी आहे, त्यामुळे ही रेसिपी तुम्ही नक्की करून बघाल याची मला खात्री आहे. आणि रेसिपी करून झाले का मला नक्की कमेंट करून सांगा कशी झाली आहे रेसिपी. खूपच चविष्ट अशी ही रेसिपी होते. आता हे असे चौकोन मी घेतलाय आणि असं
चिमटीमध्ये धरून असा एका बाजूने फोल्ड करायचा आणि दुसऱ्या बाजूने फोल्ड करायचा, असा त्याला वेगळा असा मस्त युनिक असा आकार येतो. परत एकदा मी दाखवते. असा 2 टोकं धरायची, एका बाजूने ती फोल्ड करायची आणि मग दुसऱ्या बाजूने ती फोल्ड करायची. असे हे आपण सगळे बनवून घेतलेत. आता हे आपण तळायला सुरुवात करू. तळताना सुद्धा तेल थोडंसं चांगलं तापून द्यायचं आणि मग ते आपण तळून घ्यायचे. मुलांना तर हा नाश्ता एवढा आवडला की मुलांनी तळता तळताच संपवायला घेतला होता. त्यामुळे ही रेसिपी खूपच सुंदर आहे, हे मी तुम्हाला खात्रीने सांगते. आता हे संपूर्ण असं तळून मी ते पेपरवर काढून घेतले. म्हणजे पेपरवर काढल्याने काय होतं, त्याचं तेलसुद्धा शोषून निघतं. अगदी जास्त तेल नाही लागत. तुम्ही जर याचं शॅलो फ्राय केले तरीही चालेल आणि डीप फ्राय केले तरीही चालेल किंवा ओव्हनमध्ये तुम्ही बेक केले ना तरीही चालेल. खूप सुंदर असे हे बेकसुद्धा होतात. आता हे संपूर्ण मी तळून घेते. हे तुम्ही सॉससोबत, चटणीसोबत मुलांना मधल्या वेळेच्या सुट्टीत किंवा टिफिनला देऊ शकता. असा हा मस्त युनिक नाश्ता. रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करायला अजिबात विसरू नका. तर आपली ही रेसिपी तयार झालेली आहे. मी सॉससोबत ती सर्व केले. थँक्यू.